कोडगेपणाने लोकांची मनं वगैरे या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जनसुनावणी झाली. अदानी सिमेंटचा प्लांट टाकतोय ना, अदानी सिमेंटचा प्लांट कल्याण डोंबिवलीमध्ये. प्रदूषण होणार आहे. आज बऱ्याच दिवसांनंतर माझ्या वेळेला एकदा झालं होतं आणि तेव्हा मी त्या प्रदूषण करणाऱ्या फॅक्टरीना टाळं लावायला सांगितलं होतं. मला आधी सूचना दिली कोणीतरी, कारण सगळे कसे जपून जपून असतात. मी गेलो तिकडे, गुलाबी रस्ता, म्हणजे त्याच्यावर सुद्धा आता गाणं येईल, गुलाबी रस्ता आणि बाकी काय छान छान म्हणून. गुलाबी रस्ता झालेला. मी गेलो, खरंच गुलाबी. म्हटले कसं काय झालं? कारण मोदी आहे तो मुमकिन आहे. रस्ता गुलाबी पण होऊ शकतो, गुलाबी आणखीन काही होऊ शकतं. मोदी आहे तो मुमकिन आहे. आणि मला मग मी विचारलं याच्यावर उपाय काय? मग मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आपण असं करू, यांना सांगू 6 महिन्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होतंय ते प्रदूषण होऊ न देणारी उपकरणं लावा, नाहीतर आम्ही तुम्हाला बंद करू. म्हटलं नाही, तसं नाही करायचं. त्यांना सांगायचं आधी तुमच्या कारखान्याला मी टाळं लावतोय, तुम्ही ताबडतोब ती उपकरणं लावा. 6 मिनिटात लावा, 6 तासात लावा, 6 महिन्यात लावा, 6 वर्षात लावा, नाही तर नका लावू. पण जोपर्यंत तुम्ही लावत नाही तोपर्यंत तुमचं टाळं मी उघडत नाही. मग पुढे काय झालं माहिती नाही. परत गुलाबी रस्ता, गुलाबी रस्ता आणि पैसे छान छान. हा कसा चालणार कारभार? आज ज्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी केल्या ह्या तुमच्या समोर आहेत. वचननामा सुद्धा आम्ही तुमच्या समोर दिलेला आहे. आणि ठाणेकरांना मला विचारायचंय, आम्ही 2 भाऊ कशासाठी एकत्र आलो? जर उमेदवाराला 5 कोटीची ऑफर होत असेल तर आम्हाला कितीची ऑफर होऊ शकते? का म्हणून आम्ही रक्त आटवायचं? का म्हणून आम्ही यांच्या समोर उभं राहायचं? पण आमच्यातलं जे रक्त आहे, ठाकरे रक्त, हे आम्हाला गप्प नाही बसू देत. ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नेतृत्व केलं होतं, त्यांचे आम्ही नातवंड आहोत. आम्ही त्यांचे लाड जरूर करू. पण जर का आमच्या खांद्यावरती बसून पुढे काय म्हणतात तुम्हाला माहितीये, तसं काय करण्याचा प्रयत्न केला तर कानफटात पण मारायला आम्ही कमी नाही करणार आहोत. सगळे एकत्र राहतो. हे सुद्धा मी मुंबई मॉडेल म्हणून पुस्तक केलेलं आहे. कोरोनाचा काळ काय होता तुम्हाला माहितीये? मुंबई मॉडेल, ज्याचं कौतुक हे जगभर झालेलं. हे फोटो मी दाखवते तुम्हाला, या पुस्तिका वाटल्यात. म्हणजे एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल बांधलेलं. आपण मुंबईमध्ये 18 दिवसामध्ये त्याच तोडीचं किंवा त्याहून जास्त उजवं हे फील्ड हॉस्पिटल मुंबईमध्ये आपण बांधून दाखवलं होतं. अरे जगात कौतुक झालं, सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं. आणि ही लोक करोना काळामध्ये भ्रष्टाचार काय केला? भ्रष्टाचार. कोरोना काळामध्ये जो पीएम केअर फंड स्थापन केला गेला होता त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करा. या भाजपवाल्यांनी तेव्हा मुख्यमंत्री निधीला पैसे नव्हते दिले. महाराष्ट्रामधनं निवडून आलेले भाजपवाले त्यांनी दिले होते पीएम केअर फंडला पैसे. कोणाच्या मालकीचा फंड येतो? काय चाललंय त्या फंडामध्ये? आता किती पैसे आहेत त्याच्यामध्ये? कसा वाटप झाला त्याचा? द्या त्याचं उत्तर. पण आपण जे काही केलं त्याचं कौतुक तर सोडा. आता धारावी गिळायला निघालेले आहेत. मुलुंडमध्ये म्हणजे तुमच्या वेशीवरती त्या लोकांना आणणार आहेत तिकडे. मग धारावी जेव्हा कोरोनाची लढत होती तेव्हा देवेंद्र फडणवीस आले होते, अदानी आला होता. कुठेतरी कधीतरी त्यांना पाहिलं होतं. पण जेव्हा मी महाराष्ट्र वाचवत होतो, मुंबई वाचवत होतो, त्याच वेळेला उत्तर प्रदेशमध्ये गंगेत, भाजप शासित राज्यामध्ये गंगेत प्रेत वाहत होती. हिंदू मुस्लिम करताय ना, मग गंगेत वाहणारी प्रेत कोणाची होती? हिंदूंची होती का मुसलमानांची होती? गुजरातमध्ये मैदानामध्ये चिता जळत होत्या, कोणाच्या होत्या त्या? हिंदूंच्या होत्या का मुसलमानांच्या होत्या? का तुम्ही आमच्या या रोजच्या जीवनाच्या निवडणुकीमध्ये धर्म का आणतायत? भाषिक विष का चालवतात? सुरुवात त्यांनी केलेली आहे, शिवसेनेची आणि राजची आणि अर्थात पवार साहेबांची
जर सत्ता आली तर अमुक अमुक महापौर होईल. मग आम्ही जेव्हा म्हटलं की मुंबई आणि आज ठाण्याचा सुद्धा महापौर मराठी होईल, मग हे म्हणायला लागले नाही महापौर हिंदू होईल. का हो, तुम्ही मराठी माणसाला हिंदू नाही मानत? आम्ही सांगतो ना, जे शिवसेना प्रमुख सांगायचे की देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत. देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत. देशात आम्ही हिंदू आहोत, बंगालमध्ये बंगाली आहोत. प्रत्येक भाषेचा प्रांत आहे आणि त्या त्या प्रांतामध्ये त्या त्या भाषेचा मान हा राखला गेलाच पाहिजे. आम्ही आमच्या घरात आमच्या भाषेचा मान मागतो आहोत, तुमच्या घरात येऊन नाही मागत आहोत. आणि इतर राज्यामध्ये मला एक माणूस असा दाखवा, मराठी माणूस जो तिकडे जाऊन दादागिरी करतोय. आहे कोण? तिथे जाऊन तो बिल्डर झालाय आणि तिथल्याच माणसाला घर नाकारतायत, उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे. आमचं भांडण फक्त न्याय हक्कासाठी आहे. आम्ही ही सगळी कोरोना काळामध्ये जी कामं केलेत याच्यामध्ये सर्व भाषिकांची, सर्व अगदी मुसलमान सुद्धा त्याच्यामध्ये होते, त्यांना सुद्धा उपचार केलेले आहेत. ख्रिश्चन सुद्धा होते, त्यांचे सुद्धा उपचार केलेत. गुजराती होते, उत्तर भारतीय होते, जैन होते, सगळेच होते, त्यांना सुद्धा उपचार करून आपण बरं करून घरी पाठवलेले आहे. जी कामं आपण ठाण्यात केली, मुंबईत केली, कोस्टल रोड केला, त्या कोस्टल रोडवरनं सगळेच जातात ना, सगळे धर्मीय जातात, सगळे भाषिक जातात. आणि विशेष म्हणजे तो कोस्टल रोड हा टोल फ्री आहे, गडकरींसारखा टोलवाला नाहीये तो. मुंबई गोवा रस्ता 200 वर्ष खड्डा पडणार नाही. अरे 200 वर्ष तो होणार की नाही हे आम्हाला कळत नाही अजून. किती वर्ष चालू आहे चालू आहे चालू आहे. तर ही निवडणूक ही ठाकरे बंधूंची नाहीये. आम्ही असे अनेक विजय सुद्धा मिरवलेले आहेत, पराभव पचवलेले आहेत. आजोबा जेव्हा लढत होते तेव्हा तर ते निवडणुका लढतच नव्हते. शिवसेना प्रमुखांनी कधी निवडणूक नाही लढवली. आमची तळमळ आहे ही तुमच्यासाठी आहे. आज संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण यांच्या झुंडशाही विरुद्ध आवाज उठवतोय? काय पडले आम्हाला गरज? पण आम्ही तुम्हाला बांधील आहोत, अदानी किंवा भाजपला बांधील नाही आहोत. आम्ही देशभक्त आहोत, आम्ही महाराष्ट्र भक्त आहोत, आम्ही मोदी भक्त किंवा भाजप भक्त नाही आहोत. होय, आम्ही दिला होता त्यांना पाठिंबा, पण फसगत झाली. मी मागेच म्हटलं की शिवसेनेची 25 वर्ष भाजपा सोबतच्या युतीमध्ये सडली, तेच आज मी पुन्हा बोलतोय. आणि आता तुमचे आयुष्य सडू नये म्हणून आम्ही एकत्र येऊन शिवशक्तीची निर्मिती केलेली आहे. आणि मला अभिमान आहे की सगळ्यांचा एक काळ असतो. काही वेळेला डोळ्यावरती पडदे असतात, काही वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे हा बरोबर आहे, नंतर कळतं अरे हा तर बरोबर नाही, हा तर भयानक आहे, बकासूर आहे, भस्मासूर आहे. मी तर वाट बघतोय गणेश नाईकजी, टांगा पलटा कराच. आणि घोडे बेपत्ता नाही, हे घोडे नाहीयेत, हे खेचरे आहेत. भाजपवाल्यांची ओझी वाहणारी खेचरे आहेत. उद्या ज्या परत्या बाजूच्या अंबरनाथ मध्ये काय केलं पाहिलं ना? यूज अँड थ्रो वापरलं आणि फेकून दिलं त्यांना. उद्या या मिंदेचं सुद्धा मुंबईत, ठाण्यात सगळीकडे हेच करतील, यूज अँड थ्रो. कारण भाजप हा निर्गुण आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं, नाहीतर मोदी आज दिसले नसते, त्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना हे खतम करायला निघालेत. ही यांची औलाद आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला 2 घास खाऊ घातले, ते जर का खाऊ घातले नसते तर भाजप देशाच्या राजकारणात कुपोषणाचा पहिला बळी ठरला असता, मेला असता तेव्हा. त्याच्यामुळे भाजप कोणाचा नाहीये, गद्दार कोणाचे नाहीये. इथे राहणारो तुम्ही आणि आम्ही. आपली बांधिलकी या मातीशी आहे, त्या मातीला जागा तुम्ही. हे असे गद्दार येतील आणि जातील, पण तुमच्यासाठी लढणारे कोणी येणार नाही. आज आम्ही दोघं उभे आहोत. आज जर का चुकलात तर उद्या म्हणतील लोक, अरे कशासाठी यांच्यासाठी लढायचं, का लढू आम्ही? पण आम्ही हिंमत हारणारे नाही आहोत. ही आज एवढी तोबा गर्दी इकडे दिसते, ही पैसे न देता किंवा पैसे न घेता आलेले लोक आहेत.
आणि मशालीला मत, इंजिनाला मत आणि तुतारीला मत, म्हणजे आम्हाला मत नाही, तुमच्या चांगल्या आयुष्याला तुम्ही मतदान करताय. तुम्ही ठरवायचंय की तुमचं आयुष्य कसं पाहिजे, तुमच्या कुटुंबियांचं आयुष्य कसं पाहिजे. हवा स्वच्छ पाहिजे, शिक्षण स्वच्छ पाहिजे, पाणी स्वच्छ पाहिजे का तिकडे भाजप शासित राज्यात दूषित पाण्याने जी लोक मेली, आजारी पडली, तसं पाणी तुम्हाला पाहिजे का. आणि हा एकदा विचार केला तर मला वाटतं निवड स्पष्ट आहे. जिथे जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे इंजिन असेल तिथे इंजिन, आणि जिथे तुतारी असेल तिथे तुतारी. तिसरा झाल्यानंतर चौथा विचार नाही. एवढी स्पष्ट स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्यामुळे ती दिशा ही तुम्हीच ठरवायची. तुम्ही एकदा ठरवल्यानंतर पुढची सगळी वचनं पाळण्याची जबाबदारी ही आमच्या दोन भावांची. आणि हा ठाकरेंचा शब्द आहे, मोदी गॅरंटी नाहीये. हा ठाकरेंचा शब्द आहे. ठाकरे जे बोलतात ते करतात, पण ठाणेकर बोलतात ते करणार का? नक्की. मग विजय मिरवणुकीला आम्ही यायचं. महापौर आपला. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर राष्ट्रगीत होईल.